रिस्क घेऊन वाहतूक, ओढ्यावरील पुलाची उंची कधी वाढवणार? सध्या मोडणीम परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोडणीम ते करकंब रस्त्यावरील मोडणीमच्या वेताळ देवस्थान नजीकच्या ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. या वाहत्या पाण्यातून दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक व पायी चालत ये जा करणारे नागरिक रिस्क घेऊन ये जा करत आहेत. कधी नव्हे ते यावर्षी सलग 7 ते 8 दिवस झाले ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी मोडणीमसह जाधववाडी, बैरागवाडीचे नागरिक करीत आहेत. मात्र याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष अद्यापपर्यंत केले आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी याच ओढ्यावरील पाण्यात 2 शाळकरी मुले वाहून चालली होती. ती येथील तरुणांनी पाण्यात उड्या मारून वाचवली होती. तर याही वर्षी एक दुचाकीस्वार वाहून जाता जाता वाचला आहे, तर 3 दुचाकी वाहून गेल्या होत्या, त्या काढण्यात आल्या आहेत. या पुलावर पाणी आले की मुलांच्या शाळेला येण्या जाण्याचा प्रश्न बिकट होतो. पावसाळ्यात पुलावर पाणी आले की दळणवळण व्यवस्था कोलमडून पडते. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत आहे, पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.